नमस्कार, कशा आहात आपण? नेहमीप्रमाणेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत। नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। तर इथे आपली पहिली टिप आहे भांड्यांसाठी। आता आपल्याकडे असे छोटे मोठे बरेच भांडे असतात जे आपण घासल्यानंतर भांड्याचं जे स्टँड असतं त्यामध्ये टाकतो, जेणेकरून काय पाणी पूर्णपणे गळून जाईल आणि भांडे कोरडे होतील। पण काय होतं, त्यामध्ये जे चमचे असतात किंवा इतर अशा प्रकारचे छोट्या मोठ्या वस्तू या भांड्याच्या स्टँड मध्ये टाकल्या तर मोठ्या भांड्यामध्ये आपले जे छोटे छोटे चमचे असतात ते शोधत बसावं लागतं आणि ओले चमचे आपण अडकूनही ठेवू शकत नाही। नक्कीच तुम्हाला ही दररोज ही अडचण येत असेल, पण यासाठी वेगळं असं ऑर्गनायझर खरेदी करण्यापेक्षा एक जुनी प्लास्टिकची बॉटल वापरा, जेणेकरून आपले जे चमचे आहेत ते ओले चमचे आपल्याला छान कोरडे करायला वेगळे देखील ठेवता येतील आणि शोधत बसण्याची गरज पडणार नाही। तर इथे मी एक प्लास्टिकची बॉटल घेतलेली आहे, त्याला आपल्याला असं कट करायचं आहे। माझ्याकडे एक अगोदरच कट केलेली बॉटल होती तर तीच मी वापरत आहे। त्यासोबतच्या झाकणाला आपल्याला छिद्र पाडायचं आहे। अगदी एक दोन छिद्र पाडा किंवा एकच मोठं छिद्र पाडा आणि त्यानंतर तुम्ही जिथे भांडे घासता त्या ठिकाणी ही प्लास्टिक बॉटल अशी ठेवायची आहे आणि ओले चमचे आपण यामध्ये असे ठेवणार आहोत। यामध्ये हे पूर्ण पाणी झाकणामध्ये छिद्र पाडलं आहे तर गळून खालच्या बॉटलमध्ये येतं, जेणेकरून पाणीही जास्त इकडे तिकडे पसरत नाही। त्यासोबतच चमचे देखील कोरडे होतात। प्लास्टिक बॉटल जर इकडे तिकडे हलत आहे असं वाटलं तर खालच्या बॉटलमध्ये थोडंसं पाणी भरून ठेवा, जेणेकरून हे व्यवस्थित एका जागी बसेल। अशा प्रकारे आपण भरपूर पैसे वाचून एक टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार केलेली आहे। ट्रिक आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। यानंतरची आपली टिप आहे चहा पावडरसाठी। आपली जी घरामध्ये चहा पावडर असते ती आपण दररोज अगदी 2-3 वेळा तरी चहा बनवतो आणि वापरतो, पण तुम्ही जी चहा पावडर वापरता तर ती चहा पावडर शुद्ध आहे की नाही, का भेसळयुक्त आहे हे पाहणं खूप गरजेचं आहे। कारण की आजकाल प्रत्येक वस्तूमध्ये हानिकारक घटक टाकून भेसळ केली जाते जे आपल्या शरीराला नुकसान करू शकतात। तर इथे आपली जी चहा पावडर आहे ती हातावरती आपल्याला अशी घ्यायची आहे आणि यामध्ये 2 थेंब पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर बोटाने अशी चोळून घ्यायची आहे। हे फक्त 2 सेकंद याला करायला लागतात। नक्कीच लगेचच हे करून पहा तुमची जी चहा पावडर आहे ती शुद्ध आहे का भेसळयुक्त, लगेचच तुमच्या लक्षात येईल। आता आपण जेव्हा याला बोटाने असं हलवतो तर चहा पावडर आहे तर त्याचा कलर थोडासा असा निघणार, पण जर भेसळयुक्त चहा पावडर असली तर त्याचा पूर्ण कलर हाताला लागतो, जो की खूप जास्त घट्ट होतो, म्हणजे एक वेगळा कलर टाकला जातो चहामध्ये रंग येण्यासाठी। तर पाहू शकता असा काही रंग आलेला नाही, जेणेकरून आपली जी ही चहा पावडर आहे ही शुद्ध आहे हे आपल्याला इथे कळून येतं। जिथे आपण चहा पावडर टाकून चोळलेला आहे जर भेसळयुक्त असेल तर तो पूर्ण भाग असा वेगळ्याच रंगाचा होतो। एकदा नक्की ट्राय करा। यानंतरची आपली टिप आहे संत्री किंवा मोसंबीसाठी। आपल्याकडे आता भरपूर जसं सीझन आहे संत्री मोसंबी येत राहते, पण आपण त्याचा वरचा भाग जो आहे तो फेकून देतो, जो भाग आपल्या खूप जास्त कामी येऊ शकतो। अगदी आपण घरामध्ये याचा जर उपयोग केला तर खूप मोठी समस्या दूर होते। आणि बऱ्याच वेळा आपण काय करतो, अगदी ज्या नॅचरल गोष्टी असतात त्याला फेकून देतो आणि केमिकल घरामध्ये आणतो वापरतो। केमिकल वापरल्याने नेहमीच नुकसान होते, खर्चही होतो। त्यापेक्षा अशा घरगुती ज्या वस्तू असतात त्याचा फायदा घ्या। तर इथे पाहू शकता मी असं जे संत्री आहे त्याला सोलून घेतलेला आहे आणि याला आता छोटे छोटे मी तुकडे केल्यानंतर अशा प्रकारे दाबून याचा थोडासा जो रस आहे तो असा बाहेर काढणार आहे आणि याला मी घरामध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी ठेवणार आहे, जेणेकरून हे पूर्णपणे बॅड स्मेल घालवण्याचं काम करतं, रूम फ्रेशनर सारखं काम करतं। त्यासोबतच तुमच्या घरामध्ये जर मच्छर होत असतील तर ते देखील होऊ देत नाही। एकदा नक्की ट्राय करा। आणि यानंतरची आपली टिप आहे काकडीसाठी। आता काकडी तर खाण्यामध्ये आपण नेहमीच वापरतो, पण आता उन्हाळ्यामध्ये काय होतं, जसं आता बाहेर कुठे गेलं अगदी एवढं कडक ऊन पडत आहे की कुठून 1-2 तास जर बाहेर असलो आणि अचानक घरी आलो तर खूप जास्त थकल्यासारखं वाटतं। अगदी 1-2 तासच काय, उन्हामध्ये जाऊन एक 5-10 मिनिटं झाले तरी खूप जास्त थकल्यासारखं वाटतं, पूर्ण चेहरा असा गरम होतो। तर अशा वेळेस पूर्ण हा थकवा दूर करण्यासाठी आपल्याकडे जर काकडी असेल तर आपण याचा खूप छान उपयोग करू शकतो। तर काकडी असो किंवा नसो अशा प्रकारे कट करून ठेवा घरामध्ये जी एक काकडी आहे त्याला डब्यामध्ये, आणि हे तुमचं अगदी 15 दिवस चालेल। अगदी तुम्हाला दररोज हे करायची गरज नाही, कारण की थकल्यानंतर याला कट करत बसा, एवढं सगळं करण्यापेक्षा डब्यामध्ये असं भरून ठेवा, फ्रीजमध्ये ठेवा आणि बाहेरून कुठून थकून आलात उन्हामधून की यामधील जे काकडीचे 2 पीस आहेत ते काढायचे आणि थोडंसं 5 मिनिट खुर्चीवरती किंवा कुठे असं बेडवरती पडून हे जे काकडीचे 2 भाग आहेत ते डोळ्यावरती ठेवायचे। अगदी 2 सेकंदात मध्ये तुमचा जो थकवा आहे तो पूर्णपणे निघून जातो। त्यासोबतच आपली जी स्किन टॅनिंग आहे ती देखील कमी होते।
या उन्हाळ्यामध्ये ही ट्रिक नक्की फॉलो करा। यानंतरची आपली टीप आहे कांद्यासाठी। कांद्याचा पाचोळा आपण फेकून देतो, पण कांद्याच्या पाचोळ्यापासून आपण घरातील खूप मोठी समस्या सोडवू शकतो। आज आपण कांद्याचा पाचोळ्याचा असा उपयोग करणार आहोत की अगोदर तुम्ही कधीच पाहिला नसेल। तर पाहू शकता 2-3 कांदे मी घेतलेले आहेत आणि त्याचा वरचा भाग असा सोलून घेतलेला आहे। त्यानंतर इथे आपल्याला लसूण जे आहे त्याचा देखील थोडासा पाचोळा घ्यायचा आहे। जर नसेल तर दोन्हीपैकी एक जरी पाचोळा घेतला तरी चालेल। एका भांड्यामध्ये आपल्याला ह्या दोन्ही वस्तू टाकायच्या आहेत आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी टाकायचं आहे। पाणी टाकून आपण याला उकळी येऊपर्यंत गॅसवरती गरम करून घेणार आहोत आणि छान पाण्याचा कलर बदलला, गरम झालं की त्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे लिक्विड थोडंसं थंड करून घ्यायचं। थंड झालेलं लिक्विड आपल्याला गाळून घ्यायचं आहे। यामध्ये जे मोठे कण आहेत ते आपण बाजूला करणार आहोत। गाळून घेतल्यानंतर याला आपल्याला एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरायचं आहे। तुमच्याकडे जर स्प्रे बॉटल नसेल तर पाण्याच्या बॉटलचं जे झाकण असतं त्याला टोकदार वस्तूने छिद्र पाडा, आपली स्प्रे बॉटल तयार होते। आता हे जे सोल्युशन आहे ते घरामध्ये जर आपण स्प्रे केलं, आपल्या खिडकीवर, दरवाजावर किंवा घरामध्ये जर काही झाडं रोपटी असतील तर त्यावर जर केला तर तुमच्या घरामध्ये जे मच्छरांचं प्रमाण आहे ते खूप कमी होतं। अगदी घरातील पूर्ण मच्छर निघून जातात। वेगळं केमिकल आपल्याला असं काही कॉईल वापरायची गरज पडत नाही। नक्की एकदा ट्राय करा। यामुळे तुमच्या घरामध्ये जर पाली असतील तर ते देखील घालवण्यासाठी मदत होते। यानंतरची आपली टीप आहे सुईमध्ये दोरा ओवण्यासाठी। सुईमध्ये दोरा ओवायचं म्हणलं तर वाटतं तेवढं हे सोपं काम नाही, कारण की ज्यांची नजर कमी झालेली असते किंवा वयामानानुसार त्यांना कमी दिसतं त्यांच्यासाठी हे खूप अवघड किचकट काम ठरू शकतं। पण हे काम अगदी सहज आपण करू शकतो एका कागदाच्या मदतीने। तर फक्त एक कागदाचा छोटा तुकडा आपल्याला इथे हवा आहे। कितीही बारीक सुई असू द्या, अगदी सहज त्यामध्ये तुम्ही दोरा ओवू शकता। आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। इथे मी कागदाचा एक छोटा तुकडा घेतलेला आहे। अगदी तुम्ही घरामध्ये, घराच्या बाहेर जरी असाल तरी हे काम करू शकता। एवढी सोपी ट्रिक आहे। तर फक्त असा कोणताही एवढा काही छोटा मोठा कागदाचा तुकडा असेल तरी चालेल किंवा सरळ कट असेल किंवा नसेल तरी काहीच हरकत नाही। फक्त या प्रकारे आपल्याला याला फोल्ड करायचं आहे आणि त्याचा एक कोपरा असं वरती घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये आपण दोरा टाकलेला आहे। सहज यामध्ये दोरा जातो, काहीही प्रॉब्लेम होत नाही। त्यानंतर पहा, आता हे जे कागदाचा समोरचा टोकदार भाग आहे त्याला आपल्याला सुईमध्ये घालायचा आहे। कागदाचा असा समोरचा टोकदार भाग कडक असतो, ज्यामुळे सुईमध्ये तो अगदी सहज जातो, काहीही अडचण येत नाही। आणि त्यानंतर आपण याचा जो समोरचा भाग आलेला आहे कागदाचा, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, तो आपल्याला अशा प्रकारे फाडायचा आहे, जेणेकरून काय होतं, समोर असलेला दोरा आपल्या आपोआप सुईमध्ये येतो। पाहू शकता किती सोपी ट्रिक आहे। आणि ज्यांची नजर कमी असते त्यांना काय होतं, दोरा जो आहे तो असा लूज असतो, तो सुईमध्ये जात नाही, इकडे तिकडे जातो किंवा वाकडा तिकडा होतो। तर हे काम अगदी सोपं होतं या छोट्या ट्रिकमुळे। एकदा नक्की ट्राय करा। अगदी कितीही बारीक सुईमध्ये तुम्ही सहज अशा प्रकारे कागदाच्या छोट्या तुकड्याचा उपयोग करून दोरा ओवू शकता। ही आहे कागदाची कमाल। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। पाहू शकता किती आपलं हे काम अवघड किचकट वाटत होतं आणि सोपं झालेलं आहे। अगदी तुम्ही जर शिलाई मशीनचं काम करत असाल किंवा काही शिवत असाल तर त्यामध्ये तुम्हाला खूप जास्त मदत होणार आहे। बाजारामध्ये सुईमध्ये दोरा ओवण्याचे वेगवेगळे टूल मिळतात, पण पैसे खर्च करण्यापेक्षा घरातीलच सोप्या ट्रिक वापरा आणि भरपूर पैसे वाचवा। तासाभराचं काम चुटकीसरशी होईल। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राइब नक्की करा।